बातमी आहे अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भातली। अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भातला प्राथमिक चौकशी अहवाल आता समोर आलाय। 22 पानांचा हा प्राथमिक चौकशी अहवाल आहे। फ्लाइट डाटा रेकॉर्डर उष्णतेने खराब झाल्याचं नमूद करण्यात आलंय, तर रॉ डेटा हा डाउनलोड करण्यात आल्याची माहिती या अहवालामध्ये देण्यात आली आहे। तर विमान कोसळताना पहिल्यांदा ते झाडावर आदळलं आणि नंतर खाली पडलं अशी माहिती या प्राथमिक चौकशी अहवालामध्ये नमूद करण्यात आलेली आहे। तर दृश्यमानतेच्या संदर्भात देखील महत्त्वाचा उल्लेख करण्यात आलेला आहे। आज प्राथमिक अंदाज जो आहे तो डीजीसीएने जाहीर केला। त्याच्यामध्ये विजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता कमी होती अशा पद्धतीचा अहवाल आहे आणि ती 3-3.5 होती अशा पद्धतीच्या अहवालामध्ये नमूद केलं गेलंय असं ऐकिवात आहे। त्याच्यामध्ये डीजीसीएने अजून सांगितलेलं आहे की त्याचा रेकॉर्डेड डेटा जो आहे तो अमेरिकेला पाठवलेला आहे। अमेरिकेची यंत्रणा त्याच्यावर जो रिपोर्ट देईल त्याच्यानंतर हे खुलासे केले जातील आणि डीजीसीएची देखील अजून तपास यंत्रणा सुरू आहे। त्याच्यामुळे प्राथमिक अंदाजावर आपला अंदाज बांधणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य नाही, परंतु अजितदादांच्या अपघातानंतर जे काय प्रश्न अनुत्तरित राहिलेले आहेत याची उत्तरं डीजीसीएकडनं मिळतील याची आपण खात्री बाळगूया। हा जर प्राथमिक अहवाल असेल तर तपशिलातला अहवाल हा कधी त्या ठिकाणी राज्याच्या जनतेसमोर येईल हे सुद्धा आमची प्रामुख्याने मागणी ही त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांसहित इतर सगळ्यांकडे सुद्धा राहील। हा कुठल्या यंत्रणेच्या माध्यमातून आलेला आहे किंवा तो काय आहे याची अद्याप माझ्याकडे माहिती नाही। आपण जी सांगितलेली आहे तीच मी या ठिकाणी ऐकलेली आहे, पण सीबीआयच्या चौकशीची मागणी ही आदरणीय सुनेत्रा काकींच्या माध्यमातून त्यांच्या पत्राद्वारे ही केली गेलेली आहे। त्याच्यामुळे सीबीआयच्या चौकशीचा सुद्धा अहवाल हा त्या ठिकाणी लवकरात लवकर हा आला पाहिजे आणि हा राज्याच्या जनतेसमोर हा मांडला गेला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।